मिळवण्यासाठी राज्याचा वाटोळा करायचा अधिकार यांना दिला कोणी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावरती एक महत्त्वाची बैठक झाली। मुंबई महापालिकेतल्या सत्ता स्थापनेसंदर्भात पालिकेतली महत्त्वाची पदं आणि समित्यांच्या वाटपावरती या बैठकीत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। जवळपास 1 तास चाललेल्या या बैठकीत एकत्र गट स्थापन करण्यावरही चर्चा झाली। त्यामुळे लवकरच भाजप आणि शिवसेना कोकण भवनात जाऊन एकत्र गट स्थापन करू शकतात। मात्र राज्यातील दुखवटा लक्षात घेता पालिकेसंदर्भातल्या प्रक्रिया 3 ते 4 दिवस पुढे ढकलण्यावर एकमत झाल्याची माहिती आहे। अकोल्यामध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडतेय। भाजप सत्ता राखणार की विरोधक चमत्कार करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महापौर पदासाठी भाजपच्या शारदा खेडकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरेखा काळे यांच्यात लढत होणार आहे, तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे आझाद खान आणि भाजपचे अमोल गोगे यांच्यात लढत होणार आहे। महापौर पदासाठी भाजपकडून उमेदवारी दाखल केलेल्या कल्पना गोटखोडे माघार घेणार आहेत, तर उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल केलेले अमोल मोहोकार आणि अपक्ष आशिष पवित्रकार उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। भाजपनं 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत अकोला सुधार आघाडी नावानं 44 नगरसेवकांचा गट नोंदणीकृत केलाय। यामध्ये भाजपचे 38, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि अपक्ष प्रत्येकी 1-1 असे 44 नगरसेवक आहेत। अकोला महापालिकेत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील झालेल्या 6 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक मुस्लिम आहेत आणि या मुस्लिम नगरसेवकांनी भाजपसोबत जाऊ नये म्हणून काँग्रेससह मुस्लिम समाजाचाही मोठा विरोध आणि दबाव त्यांच्यावर आहे। तर भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीसोबतचा जुना व्हिडिओ काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्याकडून पोस्ट करण्यात आलाय। या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविका नरगिस परवीन खान यांचे पती आणि माजी नगरसेवक फैयाज खान दिसतायत। चल मेरे भाई हे गाणं या व्हिडिओमध्ये वाजतंय, तर साजिद खान पठाण यांनी अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत आम्ही चमत्कार करून दाखवत असल्याचं म्हटलंय। आपल्याकडे बहुमतापेक्षा 2 नगरसेवक जास्त असल्याचा दावाही त्यांनी केलाय। त्यामुळे अकोला महापालिकेत कोणाचा महापौर होणार याकडे लक्ष लागलंय। महापौर बनाने जा रहे हैं और निश्चित विजय हमारी होंगी। स्टैंड हमारे पास में है। कल पूरा अकोला देखेगा कि महाविकास आघाड़ी का महापौर चुनकर आएगा और उपमहापौर चुनकर आएगा। बहुमत के ऊपर 2 वोट है हमारे पास। 41 लगते हैं, उसके ऊपर 2 वोट हमारे पास में एक्स्ट्रा है। चंद्रपूरमध्ये महापौर भाजपचाच व्हावा यासाठी आजपासून भाजपकडून पुन्हा एकदा हालचालींना वेग येणार आहे। ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि अपक्षांसह बोलणी सुरू असल्याचं भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटलंय। या 3ही पक्षांच्या काही मागण्या आहेत त्या मान्य करण्यासारख्या आहेत, तर काही मागण्या मान्य होण्यासारख्या नाहीत असं जोरगेवारांनी म्हटलंय। भाजपचे आमदार किशोर जोरगेवार आहे। आज 30 तारीख आहे। जर का आपण विचार करायचा झालं तर 6 फेब्रुवारीपर्यंत महापौर करायचा आहे। भाजप सध्या काय वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे की भाजपकडे काय सध्या कशा प्रकारची रणनीती सुरू आहे? आमचा वेगवेगळ्या स्तरावरच्या ज्या बैठका बोलणी त्याची तयारी ही सुरू आहे आणि आता मधल्या ही तारीख आल्यामुळे आता थोडंसं हे स्थिरावल्यासारखं झालं आहे। असं त्यावेळेस वाटायचं की कदाचित 1-2 तारीख याची येईल अध्यक्ष निवडीची तारीख, परंतु ती 10 तारीख झाल्यामुळं मला वाटते सर्वच पक्षांनी आपापले याच्यातलं थोडंसं लक्ष काढून दैनंदिन कामाकडे लागलेलं आहे। तो भाजप म्हणून आम्ही मात्र निश्चितपणे या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून वेगवेगळे जे घटक आहेत त्याच्या सत्ता स्थापनेच्या संदर्भातले त्या सर्व घटकांसोबत आम्ही या ठिकाणी आमचं चर्चा सुरू आहे। आज आता पुन्हा नव्यानं चर्चा सुरू होईल आणि या गोष्टीला पुन्हा आता वेग येईल असं मला वाटतं। एक तर तुम्हाला युबीटी आणि वंचित हा एक गट पर्याय किंवा काँग्रेसचा एक गट असे 2 ऑप्शन आहेत, त्यामुळे सध्या सर्वात सोपा ऑप्शन कोणता वाटतो? हे बघा, नैसर्गिक रीतीने जर विचार केला तर युबीटी, वंचित आणि अपक्ष हा नैसर्गिक आहे, कारण की हे वेगवेगळे लढले आहे। परंतु तिकडे मात्र काँग्रेसमध्ये एकमत होताना दिसत नाही आहे। काँग्रेसचे 2 गट आहे आणि त्यामध्ये एक भूमिका भावना अशी निर्माण झालेली आहे की भारतीय जनता पार्टीसोबत जर गेलं तर आपण
स्थिर शासन त्या ठिकाणी चंद्रपूरच्या जनतेला देऊ शकू आणि विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते योग्य राहील ही भावना काँग्रेसच्या नगरसेवकांची आहे. त्यांचाही एक प्रकारे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या लोकांशी त्या सगळ्या लोकांचा संपर्क सुरू आहे. आता याच्यातून एकत्रित जो विचार निघेल तो पुन्हा एकदा आम्ही सर्व नेते मंडळी बसू, चर्चा करू आणि त्याच्यावर पुन्हा पुढे कसं जायचं हे आम्ही एक आता भूमिका ठरवू. दरम्यान भाजप आमदार किशोर जोरगेवारांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, तीही पाहूया. बघा, जोरगेवार काय म्हणतात मला माहीत नाही. जोरगेवारी आता भाजपचे हस्तक म्हणून काम करत आहे, बरोबर आहे. पण मी इतकंच सांगेन, विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे, एवढंच मी सांगू शकतो. भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भात जर भारतीय जनता पक्ष म्हणत असेल तसं, तर ते हवेत तीर मारतात या क्षणी. भारतीय जनता पक्षाबरोबर आमची कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही. हां, काँग्रेसबरोबर झालेली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. धमकी देणाऱ्यांमध्ये विठ्ठल मंदिर प्रभागातून पराभूत काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरे यांच्यासह 10 ते 15 जणांचा समावेश असल्याचा आरोप आहे. सौरभ ठोंबरे हे धानोरकर समर्थक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून सौरभ ठोंबरेसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर एकाला अटकही करण्यात आली आहे. वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर मुख्य आरोपी असलेल्या सौरभ ठोंबरेनं काय प्रतिक्रिया दिली आहे? विजय वडेट्टीवारांनी पळवलेल्या आमच्या 3 नगरसेवकांसोबत प्रतिभा धानोरकरांचं बोलणं करून देण्यासाठी गाडी थांबवल्याचं ठोंबरेनं म्हटलेलं आहे. 5 नगरसेवक विजूभाऊ समर्थकांनी पळवून नेले होते. त्यापैकी 3 नगरसेवक त्या गाडीमध्ये असल्याची माहिती आम्हाला मिळाली. मी ते गाडी पुलगाव इथे थांबवण्यात आली गाडी. तिथं मी कोणाला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली नाही. क्लिअर जे व्हिडिओ माध्यमात व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसून येत आहे की राजेश अड्डूर यांनीच मला शिवीगाळ आणि मारण्याच्या धमकी दिली आणि मला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी फक्त त्यांना एकच बोललो की जे 3 नगरसेवक आहेत त्यांचं मला ताईशी बोलणं करून द्यायचं आहे, बस. त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोललो नाही. दरम्यान या घडल्या प्रकारासंदर्भात आपण माहिती घेतोय तसं वडेट्टीवारांनी सांगितलंय. माहिती घेतोय आणि वस्तुस्थिती काय आहे तर, कारण मी काल बारामतीला होतो. मी रात्री उशिरा आलो बारामतीवरून. अजितदादा गेल्यामुळे त्यांच्या फॅनरलाच उपस्थित होतो आणि मला थोडी माहिती मिळाली आहे. आता पोलीस काय ते सगळी चौकशी करत आहेत, त्यामुळे मला या संदर्भात फार काही कोणावर आरोप करायचे नाही. पण झालेली घटना, चाकू तलवारी बंदुका वगैरे घेऊन नगरसेवकांना अडवून पळवून याचं काही असा प्रकार ते मला काही लोकांनी सांगितलं. त्याच्यामागे कोण आहेत काय आहेत हे सगळी चौकशी पोलीस करतील. राज्यभरात नुकत्याच 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पार पडला. मराठवाड्यातील महापालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरची निवडणूक ही प्रचंड चुरशीची ठरली. या ठिकाणी भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढले. ठाकरे गट देखील ताकदीनं निवडणुकीत लढला. तसंच एमआयएमनं देखील ताकद लावलेली होती. अखेर या निवडणुकीत भाजपच हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेना 3ऱ्या क्रमांकावर गेली. या निवडणुकीनंतर आता महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची महापौर पदाची निवडणूक 10 फेब्रुवारीला होणार आहे. या निवडीसाठी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलंय. लातूर, परभणी आणि जालना महानगरपालिकेतील महापौर पदाची निवड 9 फेब्रुवारीला होणार आहे, तर नांदेडचा महापौर 10 फेब्रुवारीला निवडला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 10 फेब्रुवारीला होणार आहे. येत्या 4 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजल्यापासून उमेदवारी अर्जाचं वितरण महापालिकेच्या सचिव विभागातून करण्यात येईल. 6 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज वाटप आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम वेळ राहणार आहे.
महापालिकेत भाजपकडे 57 नगरसेवक आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 13 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. एमआयएमकडे 33, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 6, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 1 नगरसेवक असं संख्याबळ आहे. उल्हासनगर महापालिकेमध्ये आज महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. उल्हासनगरचं महानगरपालिकेचं महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे उल्हासनगरात महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे. उल्हासनगरात शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांची युती आहे. शिवसेनेचं संख्याबळ अधिक आहे आणि तरीही महापौर पद टीम ओमी कलानींकडे जाणार असल्याची चर्चा आहे. उल्हासनगरमध्ये भाजपला 38, शिवसेनेला 22, ओमी कलानींना 14 जागांवरती यश मिळालंय. भाजपनं चक्क काँग्रेसचा 1 नगरसेवक सोबत घेत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. शिवसेनेनं ओमी कलानींसह वंचित आघाडी अपक्षांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा केलाय. सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टर संदर्भात आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. सरकारी हवाई वाहनांच्या तातडीच्या महत्त्वाच्या कामांसाठी 6 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. डिसेंबर 2025च्या पुरवणी मागण्यांद्वारे ही मागणी करण्यात आली होती. वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीनं खर्चास मंजुरी दिली आहे. प्रत्येकी 3 कोटींच्या 2 पुरवणी मागण्यांद्वारे 6 कोटींची मागणी करण्यात आली होती. लहान बांधकामं आणि यंत्रसामुग्री, साधनसामुग्री उद्दिष्टासाठी वित्त विभागानं संमती दिलेली आहे. आणि यानंतर कोकणातल्या कोळी बांधवांसाठी मोठी बातमी आहे. कोकणातील 5 जिल्ह्यातील कोळीवाड्यांचं सर्वेक्षण आणि सीमांकन होणार आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळीवाड्यांचा यामध्ये समावेश आहे. कोळीवाड्यांचं प्रत्यक्ष सर्वेक्षण करून